नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. आमचा गणपती हा खाली उतरवला आणि आम्ही आता निघालो सनपूरला. झालं काय माहिती आहे का, मला साधारणतः आत्तापर्यंत भरपूर गावातनं इन्व्हिटेशन आलेत की गणपती विसर्जनाचं शूट करा, पण आमचा घरातला गणपती आहे त्याच्यामुळं काय जाऊ शकत नाही. घरातले हाणतीलच बाहेर गेल्यावर. आणि ॲक्च्युली अजून काय झालं काय सांगतो तुम्हाला, घरात सगळे पडलेत आजारी. माझा बाळ पडलं आजारी बुधवारी आजारी पडून मी त्याला घेऊन गेलो वात्सल्य दवाखान्यामध्ये. साधारणतः दवाखाना उघडतो 10ला, मी तिथं पोचलो 10:15 आणि 48वा नंबर आमचा. त्यामुळे विचार करा. आणि त्याच्यानंतर काल मी गेलेलो ज्योतिबाला, आम्ही सगळेजण मित्र येतात. तिथनं माझी अशी वाट लागली ना काय विचारूच नका. त्यामुळे मला घरातनं बाहेर बी जाता येणं झालं. अजून आता भरपूर म्हणजे असं तुम्हाला न सांगणंच बरं. आता मला उद्या माझा आहे, आज गुरुवार आहे 12 सप्टेंबर आहे, आणि उद्या माझा आहे एम्बेसीमध्ये इंटरव्ह्यू. बाहेरच्या देशात चाललं जरा, पण आता मला तर वाटत नाही की जाता येईल पुण्याला, कारण की आपली अवस्था देखते या अवस्थेमध्ये एम्बेसीमध्ये जाणं काय बरोबर वाटत नाही. त्यासाठी आता एम्बसीला फोन करायचा आहे. एम्बसीला म्हणजे आमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. त्यांना मी उद्याची डेट ॲक्च्युली आज विचार सांगत होते मला आज या, पण आज मी त्यांना सांगितलं की मी आज नाही येऊ शकत, कारण की आज आमचे गणपती विसर्जन आहे. त्यांना मी सांगितलेलं उद्या येतो 13 तारखेला. आता उद्याचे काय आपल्या बत्त्या खुल आहेत, त्यामुळं आपण जाऊ शकत नाही. एवढ्या लांब गाडीचा चुमा होता म्हणला, येतो म्हणलेला, पण राहू दे म्हणलं. आता म्हणलं आता सोमवारीच जावं डायरेक्ट. मग आता पटाक्याने शूट करून घ्यावं. 3 ते 4 फोन आलेत सनपूरमधनं. तर म्हणलं सगळं तर शूट नाही करता येणार मला, पण जेवढं होईल तेवढं मी करतो शूट. आता हे निघालं बघा ओलावर, जाऊया. ते वातावरण बघा कसं झालं. आजारी पडण्यासारखं वातावरण झालं, आजारी पडण्यासारखं. तुम्ही किती वेळ झोपला? 1 वाजेपर्यंत. आहे ना, 9:30 ते 1. एक कारण लागतं आजार बाहेर पडायचं, ते कालचं कारण होतं. जाऊ दे. झोप बीप काहीच नाही झालेली, लिटरली 2च तास झोपले, 2 ते 3च तास झोपले आज. ठीक आहे, तुम्हाला काय माझे प्रॉब्लेम्स ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही आहे लोकांना. लोक म्हणतात याच्यात आम्हाला जे बघायचं ते दाखव. चला तर गणपती बघूया आता. निघाला का चला. मला आठवण, मला का ओळखत नाही. तू चल.
फुल जोरात आहे गणपतीचं इथं. मी पहिल्यांदा बघितलं, म्हणजे पहिल्यांदा आपण आलेलो इथं. फुल भारी वाटलं जरा बघून. आता काय दुसऱ्या गावातली जर लोक तुम्ही जर बघत असाल तर राग मानून घेऊ नका, कारण की पर्सनल गोष्टी पण भरपूर प्रॉब्लेमॅटिक आहे. सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत कॅमेरासमोर. सनबूर गाव हे जवळ होतं, साधारणतः 1-1.5 किलोमीटरवर आहे मैंदापासून. त्यासाठी आलो पटाकन. आता आमच्या घरातले गणपती हे 4 वाजता निघणार आहेत. 3:40 झाले, तर एक 20-30 मिनटामध्ये निघतील. मग असं तर आम्हाला सांगितलं 4 वाजता, पण आता कधी निघतात काय माहिती. त्यामुळं बाहेरच्या पण भरपूर डेगवाडी साईडच्या त्या गावातनं पण भरपूर फोन आले, पण काय आपण जाऊ शकत नाही, त्यासाठी क्षमस्व. बघू नंतर परत कधीतरी ट्राय करूया. मोठे गणपती आहेत तोपर्यंत मी मारणार आहे चक्कर इकडे तिकडे. विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये.
आता आहे दुसरा दिवस. भरंगायला आम्ही गाडी लावली. जस्ट तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं त्यासाठी तर म्हणलं शूट करावं. झालं काय माहिती आहे का, काल जसं मी तुम्हाला सांगितलं मला जायचं होतं एम्बेसीमध्ये, पण देवाची कृपा म्हणजे म्हणता येईल असा चमत्कार. तर मी एम्बेसीमध्ये फोन करत होतो, पण फोन काय माझा त्यांनी उचलला नाही. आणि अचानक काय झालं, आमचे गणपती विसर्जन सुरुवात झालं. आमच्या घरापासून गणपती विसर्जन सुरुवात झालं. भावाने गणपती घेतलेला. गणपती विसर्जन करता करता ज्या स्पॉटला मी तुम्हाला सांगितलेलं ना की माझा लय प्रॉब्लेम झालाय, उद्या मला पुण्याला जायचंय एम्बेसीमध्ये, आणि माझी तब्येत पण थोडी खराब होती. तर त्या स्पॉटला आल्या मला एम्बेसीमधनं फोन आला. फोन येऊन त्यांनी विचारलं की उद्या तुमची अपॉइंटमेंट आहे, काय करता. तर मी त्यांना सांगितलं असं असं प्रॉब्लेम झालाय. तर त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली मंडेची. तर साक्षात चमत्कारच म्हणता येईल, नाही तर माझी लय अवस्था लय बेकार झाली असते. आणि अपॉइंटमेंट सहसा काय भेटत नाही. म्हणजे आमच्या ऑफिसचा एक माणूस आहे ना, तो एम्बेसीमध्ये बसतो स्पेशल फक्त केससाठी, आमच्या स्पेशल केससाठी. तर त्याचाच फोन आला माझा. तर ते झालं एकदम निवांतमध्ये. तर आता मी ॲक्च्युली विचार काय केला की हा सनबूरचा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे ना, हा सगळा आपण महिंच्या विसर्जनामध्येच मर्ज करायचा. पण नंतर यशोदीप म्हणला की नको, म्हणला तसं सनबूरचं जरा वेगळंच राहते, सनबूरकरांच्या मेमरीज ह्या वेगळ्या व्हिडिओमध्ये राहते, उगाच आपलं महिंदकरांचं त्यात एंट्री नको. तर महिंदचा व्हिडिओ हा सेपरेट काढला, सनबूरचा व्हिडिओ हा सेपरेट काढला. ते एडिटिंग आता करायचं आहे. आजारी असल्यामुळे काय एडिटिंग हे जमलंच नाही. आणि भरपूर लोकांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही एडिटिंगसाठी टाईम कसा काढता. तर टाईम बिम काय नाही बाबा, आपलं असतं गो विथ फ्लो. टाईम मी सहसा जास्त यूट्यूबवर व्हिडिओज बघत नाही किंवा रील्स वगैरे जास्त काय बघत नाही. तर त्या ह्याच्यातनं मला टाईम हा भेटतो. ऑफिसचं माझं कसं आहे की माझी अर्धी टीम बसते कॅनडामध्ये, अर्धी टीम बसते जर्मनीमध्ये आणि अर्धी टीम बसते इंडियामध्ये. म्हणजे इंडियामध्ये आम्ही 4 जण आहे. तर होतं काय, कधी कधी काय होतं, आमच्या मीटिंग्स लागतात लेट नाईटला, समजा 10 किंवा 9-10 वाजता रात्रीच्या लेट नाईटला मीटिंग असतात. तर आम्हाला एक फ्लेक्सिबिलिटी आहे ऑफिसमध्ये की जर अशा लेट मीटिंग वगैरे लागलं ना, तर तुम्ही तुमचं जे टायमिंग आहे ना ते तुम्ही जरा उशिरा सुरू करू शकता. जर समजा माझी 9-10 वाजता रात्री मीटिंग असल्या तर मी साधारणतः लॉग इन करतो 10 नाही, साधारणतः 12-1 वाजता मी लॉग इन करतो, ज्यावेळेस सगळे ऑनलाईन होतं. म्हणजे माझंच नाही, सगळ्या आमच्या टीममध्ये सगळ्यांचं तेच आहे. फ्लेक्सिबल वर्किंग आवर्स आहेत, त्यामुळे जास्त काय एवढं काय हे नसतं. गुरुवार शुक्रवार
फ्लेक्सिबल नसतं, म्हणजे गुरुवार शुक्रवार असताना कमी मीटिंग्स असतात. तर त्यासाठी मी गुरुवार शुक्रवार जातो पुण्याला ऑफिसमध्ये. तर त्यावेळेस कसं ऑफिसमध्ये 9 to 5 आपला तिथं जॉब असतो. गुरुवार शुक्रवार सगळं असं चिल म्हणू शकता तुम्ही. आणि बाकी राहिला प्रश्न एडिटिंगचा, जसं मी तुम्हाला सांगितलं की एडिटिंग हे आपल्या फालतू वेळामध्ये मी करत असतो. एडिटिंगला मला काय जास्त टाईम लागत नाही. एडिटिंगसाठी आता मध्ये रिसेंटली कमेंट पण आली की एडिटिंगसाठी मी कोणतं सॉफ्टवेअर वापरतो. एडिटिंगसाठी मी वापरतो VN एडिटर म्हणून एक ॲप आहे. अँड्रॉइडवर चालतं, आयफोनवर पण चालतं, पण माझ्याकडे हा अँड्रॉइड फोन आहे तर त्याच्यावर होता. आणि एकाने प्रश्न असं पण विचारला की तुमच्याकडे गॅजेट्स कोणते म्हणजे कोणत्या कॅमेऱ्याने शूट करता. आता माझ्याकडं पॉकेट 3 नाही आहे, इथं फोटो टाकतो तो एक कॅमेरा आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे Insta 360 एक आहे आणि त्याच्यानंतर GoPro एक आहे. GoPro 12 आहे आय गेस. 12 कोणता आहे काय माहीत नाही, GoPro 12 आहे. आणि हा एक कॅमेरा सॅमसंग आहे अल्ट्रा S24. तर मोस्टली शूटिंग हे पॉकेट 3 आणि यांनीच होत राहतं आपल्या मोबाईलने. आता शूट पण मोबाईलनेच होतं. तर ठीक आहे, आता तुम्हाला जरा व्हिडिओ आपला कोणी पाठवला, रोहितने पाठवला. हां, रोहितने व्हिडिओ पाठवलेला आपले सगळे तुमच्या सनबोलचं जे विसर्जन झालं ना त्याचं. तर ते पण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी मर्ज करून तुमचा सनबोरकरांचा हा सेपरेट व्हिडिओ होऊन जाणार आहे. आता कसं काय आपले व्हिडिओ हे मला असं वाटतं की 10 किंवा 12 मिनिटाचे व्हावे. तर आपल्याकडे आहेच आत्ता टाईम आणि तो व्हिडिओ पण मी काय एडिट केलेला नाही. तर त्यासाठी म्हणलं की सनबोरमध्ये जे पण आपले मंडळ आहेत त्यांना आपण भेट द्यावी. पहिल्यांदा आम्ही आलो इथं बँक ऑफ इंडियाच्या इथं. हे बघा, हे मंडळ आहे श्रीराम गणेश मंडळ. पोरांचं काहीतरी चाललंय आतमध्ये. गणेशोत्सव मित्र सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आता सगळ्या मंडळामध्ये गाणी चालले आहेत त्यामुळे कॉपीराईट स्ट्राईक 100% येणार या व्हिडिओवर. हे बघा, इथं पण आतमध्ये काहीतरी असणार संध्याकाळी, विचारूया आपण. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. शुक्लांबरधरं हनुमान गणेश मंडळ. शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. मंडळ आहे बघा, गणेश मंडळ मेन रोड. शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत्
सर्वविघ्नोपशान्तये ॐ गण गणपतये नमः ॐ गण गणपतये नमः ॐ गण गणपतये नमः ॐ गण गणपतये नमः शैक्षणिक सांस्कृतिक गाडी लावली होय. शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये 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 लंका दहन. हे शेवट आहे माझ्या मते. हे माझ्या मते शेवटचं मंडळ होतं ना तुम्हाला. हो शेवट. ते आम्हाला तिथून दिसले. याची आयडिया नव्हती. किती झाले? 7-8 झाले वाटतं. याला धरून 8 झाले ना. मग किती म्हणलं तुम्हाला मी? तिथे खाली मोज येतात आम्हाला. टोटल सनबुरामध्ये 8 मंडळ आहेत. ते आम्हाला आज कळाले. हे आम्हाला आज कळलं. मी समजत होतं 5च मंडळ आहेत पण 8 आहेत. तिकडे आतमध्ये ऍक्च्युली झालं का तुला मी सांगितलं ना मागच्या वेळेस मी तिकडे आतमध्ये गेलो नव्हतो. नाहीतर मग ते मिस झाले. ते आणि हे आत्ताच होतं ना शेवटचं ते मिस झालं. आणि अजून एक कोणतं तरी मंडळ तेच ते बोळातलं आणि इकडचं आणि हे मंडळ 3 मंडळ मिस झालेले. मागच्या वेळेस उशीर पण झाला का आम्हाला. यावेळेस जरा लवकर 9 झालाच होती. मग लवकर घुसा जिथं चालू आहे ना तिथं घुसूया. ट्रायपॉड घेऊन येऊ चकाचमध्ये शूट करू. ठीक आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. Can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.